बीडमधील संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीत शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी वाल्मिक कराड यांचा पुतळा जाळत तीव्र निदर्शनं केली। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने महाराष्ट्रात पुन्हा संताप उसळला आहे। या घटनेच्या निषेधार्थ या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला फाशी देण्याची मागणी चिखली इथं शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली। चिखली इथं शिंदे यांच्या शिवसेनेनं वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्याचा पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी आंदोलकांनी वाल्मिक कराडला फाशी देण्याची जोरदार मागणी करत नारेबाजी केली। संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड व त्याचे सहकारी यांनी ज्या क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या केली त्या हत्येच्या निषेधार्थ वाल्मिक कराड याला सुद्धा फाशी व्हायला पाहिजे, कारण खरा या घटनेचा सूत्रधार वाल्मिक कराडच आहे। आणि या घटनेमध्ये म्हणजे अफजल खानाच्या काळामध्ये सुद्धा अशी अमानुष हत्या झाली नाही। अशी अमानुष हत्या या लोकांनी या संतोष देशमुखची केलेली आहे। याला मरताना सरकार सुद्धा विचारते की तुझी शेवटची इच्छा काय आहे, पण या अमानुष क्रूर अशा वाल्मिक कराड व त्याच्या सहकाऱ्यांनी याला पाणी मागितलं तर पाणी न देता लघुशंकेद्वारे त्याला पाणी पाजण्यात आलं। ही गुन्हास्पद बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा खरंच मन हेलावून जाण्यासारखी ही घटना आहे। याचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला फाशी झालीच पाहिजे हे आंदोलन आम्ही आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये करत आहोत।